बहुत सारे मुसलमान ऐसे हैं कि अपने आप को इनसिक्योर महसूस करते हैं। हे जे काही तरुणाईचं रक्त असतं ते थोडं सळसळत असतं, मग आपल्या पोराकडनं काही चूक होईल का, ही काळजी आहेच ना। अब एजुकेशन में जो आरक्षण मिल रहा था वो भी रद्द कर दे रहे तो फिर हम जाएंगे का? कोण आहे मुसलमानांचा नेता जो बोलतोय मुसलमानांविषयी? नेतृत्व कुठे आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात मुस्लिम कुठे आहेत? भडकवणारी भाषणं होत आहेत, मोर्चे निघतायत, तणावाच्या दंगलींसारख्या घटनांनी काहींचे जीवही घेतलेत. शैक्षणिक आणि आर्थिक भ्रांतीत अडकलेला मुस्लिम समाज धर्माधारित राजकारणातलं निर्णायक साधन झालाय. त्यांचा प्रश्न आहे, मुस्लिमांचा आर्थिक राजकीय सत्तेतला वाटा कुठे आहे? हमारे समझो पहले हमारे दादा फिर अब्बा ने करे, फिर अब हम कर रहे हैं। तीसरी चौथी पीढ़ी है हमारी, समझो खानदानी है हमारा। छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरातलं शेख फहीमुद्दीन यांचं सगळं कुटुंब या छोट्याशा घरात पतंग बनवतं. जैसा अब ये पतंग बनाते और होलसेल में दे देते हम उठा के, उसमें हमारे को समझो 400-500 रुपये बच जाता है 1000 पतंग के पीछे। 1000 पतंग बनाने के लिए सर कम से कम 2 दिन लग जाता. म्हणजे दिवसाचे 200-250 रुपये. धंदा जास्तीत जास्त वर्षातले 2-1 महिनेच, संक्रांतीच्या वेळेस. उरलेल्या वर्षाचं काहीच सांगता येत नाही. फहीमुद्दीनना वाटतं की त्यांच्या दोन्ही मुलांनी काहीतरी वेगळं करावं, पण तसं होईल का हे त्यांना माहित नाही. उनके लिए तो सोचते हम दूसरा, पर वो अभी कुछ करना नहीं चाह रहे अभी. दूसरा गैरेज वगैरह कुछ भी बोलते हैं हम उनको डालने का, या तो फिर ये से काम सिखाएंगे हम. फहीमुद्दीनची कहाणी बहुतांश मुस्लिम समाजाची कहाणी आहे. पारंपरिक व्यवसायाच्या आर्थिक चक्रातून बाहेर न पडण्याची आणि नव्या संधी न मिळण्याची. महाराष्ट्रातल्या मुस्लिमांच्या स्थितीबाबत 2013 सालचा डॉक्टर मेहमदूर रहमान समितीचा अहवाल म्हणतो, महाराष्ट्रात 59.4% शहरातली मुस्लिम कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत. 59.8% ग्रामीण मुस्लिम कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत. 78.1% हा साक्षरतेचा दर मुस्लिमांमध्ये आहे, पण 2.2%च मुस्लिम व्यक्ती पदवी शिक्षणापर्यंत पोहोचतात. बहुत कम मुस्लिम हैं तो पोस्ट ग्रेजुएशन तक आ पाते हैं, पहुंच पाते हैं. 3 या 4% लोग वहां तक पहुंच पाते हैं ना, हायर एजुकेशन तक. और जो फेलोशिप्स और स्कॉलरशिप्स गवर्नमेंट की जानिब से दी जाती थी, जो बंद की गई, तो उससे इस पर बहुत गहरा असर पड़ता है. अब सरकार को भी पता है कि अगर ज़्यादा पढ़ लिख गया तो इनमें सवाल पूछने की हिम्मत पैदा होंगी, तो इसलिए पढ़ने से भी रोका जाता है कहीं ना कहीं. सबको आती मराठी पढ़ना. डॉक्टर फिरदौस यांना याच वर्षी उर्दू साहित्यात डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांच्यासोबत किराडपुरातल्या या वस्तीमध्ये फिरताना प्रश्न पुन्हा हाच आहे की आर्थिक अस्तित्वाचे हे प्रश्न मुस्लिमांच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कुठे आहेत. इथल्याच एका गल्लीमध्ये अजाज अहमद भेटतो. त्यानं मास्टर्स केलाय, पण तरीही कुटुंबात चालत आलेला कपड्यांचा व्यवसायच तो आज करतोय. मराठवाड़ा में जो मराठा आरक्षण के वास्ते कितने लोगों ने अपना बलिदान दिया है. मतलब आज आदमी ये सोच रहा है अभी इनका ही नहीं हो रहा है तो अपने को कब मिलेगा. हम भी चाहते हैं ना, हर एक चाहता है. आरक्षण किसको नहीं चाहिए. एलिजिबल तो मुस्लिम भी है आरक्षण के, इससे पहले मिलना भी है, अब मिलना भी चाहिए. एजुकेशन के हिसाब से तो ठीक है, आप नौकरी मत दो, बट एजुकेशन में तो दो. वो उतना क्वालिफाइड हो कि कल को कुछ तो कुछ करेगा. अब एजुकेशन में जो आरक्षण मिल रहा था वो भी रद्द कर दे रहे तो फिर हम जाएंगे का. रहमान समितीच्या शिफारशीप्रमाणे 2014 साली महाराष्ट्रात मुस्लिमांना 5% आरक्षण सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये मिळालं होतं. उच्च न्यायालयानं त्याला स्थगिती दिली, पण शैक्षणिक कोट्याला मात्र परवानगी दिली. त्याची अंमलबजावणी झाली नाही. पण प्रश्न पुन्हा तोच आहे की हे सगळे मुद्दे बाजूला सारून महाराष्ट्राचं राजकारण धार्मिक तेढीचं का झालंय. आमच्या भगव्याला आडवा यायचं काल तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही, एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकू.
राज्यभरात हिंदू जनआक्रोश मोर्चे निघाले. कथित लव्ह जिहाद आणि लँड जिहादचे आरोप त्यात केले गेले. औरंगजेबाचे पोस्टर्स आणि सोशल मीडिया स्टेटसवरून अनेक ठिकाणी दंगलींचा तणाव निर्माण झाला. साताऱ्याच्या पुसेसावळीत दंगलीमध्ये एकाचा मृत्यू झाला. कोल्हापूरजवळ विशाळगडाच्या परिसरात राहत्या घरांवर हल्ले झाले. जळगावहून कल्याणला जाणाऱ्या रेल्वेत गोमांसाच्या शंकेवरून मुस्लिम वृद्ध व्यक्तीला मारहाण झाली. ही काही उदाहरणं, पण अशा तेढ वाढवणाऱ्या असंख्य घटना महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं घडतायत. याचा परिणाम मुस्लिम मानसिकतेवर झालाय. भीती आणि स्वतःची सुरक्षा हेच त्यांच्या राजकारणाचे आणि मतदानाचे केंद्रबिंदू बनलेत. मुसलमानों को सबसे ज्यादा अगर किसी चीज की अहमियत है वो तो उनकी अपनी सिक्योरिटी की. बहुत सारे मुसलमान ऐसे हैं कि अपने आप को इनसिक्योर महसूस करते हैं. मोदी सरकार ने ये कहा था मैं मुसलमान के एक हाथ में कुरान देखना चाहता हूँ और एक हाथ में कंप्यूटर. तो कहाँ है वो कंप्यूटर? मुसलमानांच्या बाबतीमध्ये इतरांमध्ये भीती पसरवण्याचं एक जे काही षडयंत्र सारखं सुरू आहे, त्याच्यामुळे ते राजकारण या दिशेला नेलं जाते. तर अर्थात भीती वाटणारच ना. आणि कोणाला विशेषतः आमच्यासारख्या बायका घरी दिवसभर काम करून संध्याकाळी गेल्यानंतर घरातल्या पोराबाळांची वाट बघत असतो, तरुण मुलांची वाट बघत असतो. मग तो जाताना सकाळी टोपी घालून गेला का, मग तो हमामा घालून गेला का, मग तो नमाजला जाताना कोणाला काही बोलला का, आणि हल्ली तर का स्टेटस काय ठेवलंय त्याची भीती, किंवा तो कोणाला काही बोलला का त्याची भीती. पोरांचं नवीन हे जे काही तरुणाईचं रक्त असतं ते थोडं सळसळत असतं, विचार करत नाहीत, जोशमध्ये असतात. मग आपल्या पोराकडनं काही चूक होईल का, किंवा मुलं सेफली घरी येतील की नाही, ही काळजी आहेच ना. आणि ते भीती पसरवण्यामध्ये राजकारण यशस्वी होतंय. एका बाजूला आक्रमकता आणि दुसऱ्या बाजूला भीती, यातून घडून आलेलं ध्रुवीकरण हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं वास्तव आहे. लोकसभा आणि नजीकच्या काही निवडणुकातलं मतदान हे त्याला पुरावा आहे. मुंबईत अनेक वर्षांचा संघर्षाचा इतिहास असतानाही मुस्लिम मतदान ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेलं. टारगेट बनता है तो सिर्फ मुस्लिम, वर्ड आता है मुस्लिम, मुस्लिम अजान मुस्लिम, रोड पे नमाज मुस्लिम, मदरसा मुस्लिम, मस्जिद रोड के ऊपर इलीगल मुस्लिम, घर मुस्लिम. तो ये वर्ड जो मुस्लिम 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 आता है ना, तो यही वजह है कि ये पूरी कौम इकट्ठा हो जाती है और एक इकट्ठा होकर के मतलब कि भाई सबको अनसिक्योर फील करना और सबको साथ में लेकर चलना और पूरी कम्युनिटी को सेव करना, एक फीलिंग आ जाती है ऐसी. और उसके बाद में फिर लोग मिलकर के अपना काम करते हैं सब लोग. या भीतीचा परिणाम म्हणून मुंबई आणि महाराष्ट्राचं मुस्लिम मतदान केवळ भाजप विरोधासाठी एकत्र होतं आहे का? लोकसभेला ही मतं एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या दिशेला गेली. भाजप नेते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याला वोट जिहाद म्हटलं आणि वाद सुरू झाला. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय. मुस्लिमांचं एक मोठं गणित सांगतो तुम्हाला. बीजेपीला हरवायचं आहे ना, हा एक त्यातला बेसिक मुद्दा होता. आणि मग त्यासाठी आपला दुश्मन कोण आहे ते विसरलेत. ते विसरलेत की बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा किती मोठा हात होता. ते विसरलेत की मुंबई दंगलीमध्ये शिवसेनेचा किती मोठा हात होता. हे सगळं विसरून गेलेत. ते कशासाठी विसरलेत? फक्त भाजपाला नमवण्यासाठी, मोदीला नमवण्यासाठी. इतकं त्यांच्या मनामध्ये नफरत, द्वेष, विषमता अपोजिशननी भरलेली आहे किंवा धार्मिक जे नेते आहेत त्यांनी भरलेली आहे. अशाच परिस्थितीमध्ये जर बीजेपी म्हणते की नाही आम्ही तुमच्या वक्फच्या जमिनीवर आम्ही तुम्हाला शाळा काढून देऊ, तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर देऊ, तुमचे डेव्हलपमेंट करू, सगळ्या अर्थानं डेव्हलपमेंट करू, तर त्याला त्यांचा सपोर्ट नसेल. बीजेपीने कितीही चांगलं केलं तरीही त्यांना ते नको आहे. कारण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयाच्या तळापर्यंत त्यांचा विरोध भरलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे. शिवसेना ने अगर वो बॉम्बे राइट में थे या वो ये क्लेम करते हैं कि मस्जिद के मामले में हम लोगों ने इनिशिएटिव लिया था, ठीक है, लेकिन जो लॉन्ग टर्म उनकी पॉलिसी है उस लॉन्ग टर्म पॉलिसी में कोई डिसाइडेड मुस्लिम एनिमिटी नहीं है. अब अगर वो उसी तरीके से जस्टिस के बेस पर
या रीजनल डेवलपमेंट के बेस पर आगे बढ़ते हैं तो उससे मुसलमानों के लिए अपॉर्चुनिटी है। तो मुसलमानों की पहली ज़रूरत तो ये है कि पीस हो, सिक्योरिटी हो। सोशल जस्टिस, पॉलिटिकल जस्टिस अभी मुसलमानों का एजेंडा नहीं बना है, तो वो फैक्टर चूँकि इसमें हो जाता है। जैसा अब महाविकास में जब सेना आ गई है तो महाविकास में रहते हुए सेना जो है अब कोई ऐसी कोई इनिशिएटिव नहीं ले सकती जैसा भाजपा की पॉलिसी की इनिशिएटिव हो। अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्या मताचं एकमेकांच्या विरोधामध्ये ध्रुवीकरण घडवून आणणं ही रणनीती भारतीय राजकारणात काही नवीन नाही, पण त्या तुलनेमध्ये मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व मिळतं का? महाराष्ट्रात मुसलमानांची सध्याची संख्या आहे 1,30,00,000 म्हणजे साधारण 11.56%. पण मग सभागृहामध्ये त्यांचे प्रतिनिधी किती आहेत? जी नुकतीच 2024 लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांनी 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत, त्यात आज फक्त 10 म्हणजे 3.47% एवढेच मुस्लिम आमदार आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये 2019 पासून विधानसभेमध्ये 9,521 प्रश्न विचारले गेले आणि त्यातले केवळ 9 अल्पसंख्याकांच्या संबंधातले होते. मग मुस्लिमांचे प्रश्न विचारणार कोण? कोण आहे मुसलमानांचा नेता जो बोलतोय मुसलमानांविषयी? नवाब मलिक थोडं बहुत बोलायचे, काय अवस्था केली त्या माणसाची? हुसेन दलवाई नाही आहेत या परिघामध्ये जे थोडं बहुत भान बाळगून होते याच्याविषयी. हसन मुश्रीफांना मुसलमानांचं राजकारण करायचं नाही. अब्दुल सत्तार बहुसंख्याकांच्या मतदारसंघातून निवडून येतात, ते बहुसंख्याकांचं राजकारण करू इच्छितात. इम्तियाज जलील संपले, ते पुढे निवडून येतील की नाही हा प्रश्न आहे मोठा. नेतृत्व कुठं आहे? निवडून आलेली जी माणसं आहेत ती नेतृत्व करू इच्छित नाहीत. त्यांना बहुसंख्याकवादी राजकारणाचे लाभधारक व्हायचं आहे, त्यामुळे त्यांना बोलायचं नाही. आम्ही बोललो की आमच्या करिअरचा प्रश्न निर्माण होतो. मुस्लिम राजकीय नेत्यांना वाटतं की ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा एक परिणाम असा झालाय की ज्या पक्षांना मुस्लिम मतं मिळतात ते पक्षही मुस्लिम उमेदवार जर दिले तर हिंदूंची मतं आपल्याला मिळणार नाहीत, या भीतीनं मुस्लिमांना उमेदवारी देत नाहीयेत. आत्ताच्या इलेक्शनला, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मुसलमानांनी मतदान भरभरून तुम्हाला दिलं. म्हणजे जी काय मतं आघाडीला पडली त्याच्यामध्ये मुसलमान मतांची संख्या 40% आहे. ऑल इंडिया लेवलला जर तुम्ही पाहिलं तर ऑल इंडिया लेवलला 35 ते 40% मतदान मुसलमानांचं झालेलं आहे. मधल्या काळात मुसलमानांना फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं आणि दुसऱ्या बाजूला मुसलमानांमध्ये काही धार्मिक संघटना असा प्रचार करायचे, काय के लिए राजनीति करते हो, काय की सियासत करते हो, अल्लाह का नाम करो, इस्लाम में ये कहा है वो कहा है, या तऱ्हेच्या गोष्टी करायचे आणि त्याच्यातून मुसलमानांचं मतदान ही कमी होत गेलेलं होतं. यावेळेला मुसलमानांचं मतदान 80% आणि काही ठिकाणी 90% झालं. मुस्लिम समाज जेव्हा मतदान करतो हे सगळं काही बघत नाही. म्हणजे त्याचे अनेक उदाहरण आहे. ते कोणीही असू द्या, ते पक्षातलं काँग्रेसने दिलेलं ना तिकीट, चला आम्ही मतदान करू. म्हणून मुस्लिम समाजाला एक जे टॅग देण्यात आलेली आहे की बाबा हे खूप कट्टर असतात, खऱ्या अर्थाने सेक्युलरिझमच्या डेफिनेशनवर कोणी जात असेल तर मुस्लिम समाज आहे. कारण त्यांनी कधीही आपल्या पक्षाची किंवा आपल्या माणसाला मतदान केलेलं नाही. त्यांनी काँग्रेसला केले, राष्ट्रवादीला केले, समाजवादी पार्टीला केले, आता उद्धव साहेबांना पण करत आहे. म्हणजे तुम्ही बघा, आज हे पॉसिबिलिटी आहे का की उद्धव साहेबांच्या एका पक्षातून मुस्लिम समाजाला तिकीट देण्यात आलं तर दुसऱ्या जातीचे लोक त्यांना मतदान करणार, त्यांचे पक्षातले नाही देणार. ते मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, नाही देणार. समकालीन राजकारणावरचा धर्माचा प्रभाव वाढतोय. त्यातूनच हिजाब, तलाक, अजान, वक्फ या आणि अशा धर्माच्या आधारानं घडवलेल्या राजकीय वादांच्या चक्रामध्ये सतत अडकलेलं राहणं हीच समकालीन मुस्लिम समाजाची शोकांतिका आहे. तिचा वापर सगळेच राजकीय पक्ष आपापल्या फायद्यासाठी करून घेत आहेत. मुस्लिमांची ही कोंडी येणारी निवडणूक तरी फोडणार का, की केवळ त्यांच्या मतांसाठीच ते वापरले जाणार, हा निर्णायक प्रश्न आहे. शरद बढेसह मयुरेश कोण्णूर, BBC मराठी.